आता आपण वर्णाचे उच्चारानुसार वर्णाचे प्रकार बघणार आहोत. तर बघा काय काय बघणार आहोत. तक्ता आपण घेतलाय तर आपण बघणार आहोत वर्णाचा प्रकार कोणता किंवा ध्वनीचा प्रकार कोणता, मुखातील कोणत्या भागातून तो वर्ण बाहेर निघतोय, ट्रिक काय आणि ट्रिक नुसार त्याचे आपण स्वर कोणते येतात, त्यामध्ये व्यंजन कोणते येतात ते बघणार आहोत. चला तर मग सुरू करूया. पहिला आहे आपला कंठ. बघा नावावरूनच आपल्या लक्षात येतं कंठ. कंठ म्हणजेच काय तर कंठ. कंठ अवयव कोणता आपला कंठ. मुखातील भाग कोणता कंठ. कंठ. तर स्वर आणि व्यंजन लक्षात कसे ठेवायचे आपण तर ट्रिक नुसार. ट्रिक काय कंठाची ट्रिक काय आकह. आक ह म्हणजेच काय तर क मध्ये म्हणजे समजा कंठ. काय कंठ दोन काय आक ह. पहिला क कंठ, दुसरा क व्यंजनातला पकडायचं स्वर आ. मग पहिला आ हे स्वर झाले. आता व्यंजन कोणते तर क पासून क चा वर्ग. क चा वर्ग काय क ख ग घ ग आणि काय पुढे दिलंय ह. ह सिंगल आहे ह. बघा उच्चार करून बघा क ख. उच्चार करताना आपल्या कंठातून उच्चार होतोय, समजतोय का. उच्चार करून क ख ग घ ड कंठातून उच्चार होत आहे. दुसरा ट्रिक काय आकह. दुसरा काय तालव्य. म्हणजेच काय तर आपल्या दाताच्या वरचा भाग आहे त्या भागातून ते वर्ण बाहेर निघतात. तर मुखातील भाग कोणता कठोर तालू. कोणता कठोर तालू म्हणजेच कोणता तर दाताच्या वरचा भाग. ट्रिक काय तर ट्रिक आहे टाळीचे यश. काय ट्रिक बघा टाळीचे यश म्हणजेच काय त म्हणजेच तालव्य. ता म्हणजे तालव्य. ई स्वर कोणते आहेत त्यामध्ये ई आणि दुसरी दीर्घ ई. व्यंजन कोणते तर च चा वर्ग. च चा वर्ग काय च छ ज झ न. हा च चा वर्ग आणि पुढे काय य श. होय य आणि श हे झाले तालव्य. समजतोय. बघा व्यंजन बोलून बघा च छ ज ज. बोलताना आपली जीभ आपल्या टाळूला चिपकते. तर मूर्धन्य. काय मूर्धन्य म्हणजेच काय तर आपली मुठा आहे म्हणजेच वरचा भाग टाळूचा वरचा भाग मुठा. ह्याच्यातून ते वर्ण बाहेर निघतात. बघा ट्रिक काय मटन रसळ. मटन रसळ काय तर ट्रिक काय आपली मटन रसळ रसळ. काय तर म म्हणजेच मूर्धन्य. स्वर नाही यामध्ये. व्यंजन काय ट पासून न पर्यंत. काय मग ट ठ ड ढ न ढ ढ ढ ढ न न असतो. सॉरी
ट ठ ड ढ न र श ळ र श ळ. हे झालं मूर्धन्य. म्हणजेच बोलताना आपल्या जीभ बघा, ट बोला ट, जीभ उलटी फिरते व वरती मुद्राला लागते आपल्या. नंतर आलं दंत्य. काय दंत्य? दंत्य म्हणजेच काय तर दात. मुखातील भाग कोणता? दात. दात. ट्रिक काय? ट्रिक अशी देती, दाताची लस. दाताची लस कोणती? दातलस. म्हणजेच काय? ट त चा वर्ग, द म्हणजे दंत्य, वर्णाचा प्रकार, त म्हणजे व्यंजन कोणते येणार ते, आणि ल स हे सेपरेट व्यंजन आहे कोणते येणार ते. स्वर कोणते येणार त्यामध्ये? लू. लू स्वर त्यामध्ये येणार. व्यंजन कोणते येतात? त त त न आणि ल स. ल स. नंतर अजून एक प्रकार आहे औष्ट्य. काय? औष्ट्य म्हणजेच काय? ओष्ठ प्रकारावरून समजतं कोणता भाग काय तो, तर आपल्या तोंडाचा ओठ. काय? ओठ. ट्रिक काय तर उष्ट उपमा. काय? उष्ट उपमा. उपमा यावरून काय? उ म्हणजे औष्ट, उष्ट म्हणजे औष्ट. तर दुसरा उ म्हणजे त्यामध्ये स्वर कोणते आहेत तर उ आणि उ स्वर दीर्घ उ. आणि व्यंजन कोणते? प पासून म पर्यंत. प फ ब भ म. हे बघा इथे रू पण येणार मूर्धामध्ये. रू. बघा समजलंय? नंतर पहा याच्यामध्ये च छ ज झ यांचे उच्चार दोन प्रकारे होतात. कशा प्रकारे? कोणते वर्ण? च छ ज आणि झ यांचे उच्चार दोन प्रकारे होतात. दोन प्रकारे म्हणजे नक्की कसे तर य युक्त आणि अयुक्त. म्हणजेच काय बघा, जेव्हा यांचे उच्चार य युक्त होतात तेव्हा त्यांना तालव्य ध्वनी म्हणतात. काय? तालव्य ध्वनी. आणि यांचे उच्चार अयुक्त होतात तेव्हा त्यांना दंत तालव्य ध्वनी म्हणतात. काय? दंत तालव्य. म्हणजेच काय तर काही शब्द असे आहेत ज्यांचा उच्चार तालव्यापासून होतात व काही शब्द असे आहेत ज्यांचे उच्चार अयुक्त म्हणजेच दंत तालव्यापासून करता येतात. उदाहरण बघा पहिला काय तर बघा पहिला जग आणि इकडे पण जग. ह्याचा उच्चार य युक्त आहे म्हणजेच काय जग. जग म्हणजे सृष्टी, पृथ्वी. काय तर सृष्टी. आणि अयुक्त मधला जगचा अर्थ काय तर जिवंत राहा. काय?
जिवंत राहा. दुसरा शब्द आहे जप. जप जप करतात ना साधू ऋषीमुनी जप करतात. ययुक्त म्हणजेच काय तर तालव्य आणि दंत तालव्य अयुक्त जपचा अर्थ काय? जप म्हणजे सांभाळ, जपून ठेव, जपून ठेव, सांभाळ. म्हणजे असे अजून शब्द बघायला गेलो तर चार. चार नंबर आहे ना, संख्या म्हणजे चार. लहान पोराला चार बोलतात ना, चार चार. अजून ययुक्त कोणते शब्द असू शकतात? चपला, छत्री, इथे चपराक, अजून झाड. तर यांचा उच्चार अयुक्त होतोय आणि यांचा उच्चार ययुक्त होतोय. म्हणजेच जेव्हा च छ ज झ या वर्णांचा उच्चार जेव्हा ययुक्त होतो तेव्हा त्यांना तालव्य ध्वनी असे म्हणतात आणि च छ ज झ यांचा उच्चार जेव्हा अयुक्त होतो तेव्हा त्यांना दंत तालव्य ध्वनी असे म्हणतात.